नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभाग भरती 2023मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाईल याबद्दल खूप काही विद्यार्थ्यांचा मेसेज, कमेंट आणि कॉल येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपण याआधी एक व्हिडिओ टाकलेला होता काल. त्यामध्ये सांगितलेलं होतं की कमेंट करायची आहे, तुम्हाला कशा प्रकारे कमेंट करायचे आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला सुद्धा पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला आय बटनवर सुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कट ऑफकडे वळूया. त्याआधी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे आपण दर संडेला फ्रीमध्ये मोफतमध्ये पोलीस भरतीसाठी सराव पेपर देत असतो विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपले 8 सराव पेपर झालेले आहे. या रविवारी आणि काल झालेला रविवारी म्हणजेच काल 8 पेपर, आपला 8वा पेपर झालेला आहे. त्यानंतर पुढील रविवारी 9वा पेपर असणार आहे. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे सर्वात फास्टमध्ये अपडेट सर्व आपण एज्युकेशनल जेवढे काही तुम्हाला सिलेबससाठी इम्पॉर्टंट चालू घडामोडी जे काही लागू शकतं ते संपूर्ण आपण अपडेट वगैरे देत असतो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करणे विसरू नका. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा ज्यांना लिंक मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करायचं आहे, त्यांना मी लिंक देऊन देईन. आता बघा, आपला जो मेन आहे तो आहे कट ऑफ. नेमका कट ऑफ किती जाईल. तर बघा, कट ऑफ काढणे हे एकदम पॉसिबल नाही आहे, पण तरी आपण एक अंदाजित तुमच्या कमेंटनुसार, आलेल्या कमेंटनुसार, तुमच्या मार्कनुसार एक अंदाज काढलेला आहे की कट ऑफ किती जाऊ शकतं. तर बघा, ओपनमध्ये सर्वसाधारण आपण बघतोय सर्वप्रथम, तर तो जाऊ शकतो 160 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे. हे रॉ मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पहिल्या आन्सर कीनुसार पुढील जे आन्सर की येईल त्यानुसार हा कट ऑफ वेगळा राहील. त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल ज्या ज्या पोस्टसाठी, त्यासाठी सुद्धा वेगळा असणार आहे. पण सध्या 160 प्लस मार्क ज्यांना असतील ते जवळपास जिल्ह्यानुसार, वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या कट ऑफ लागणार आहे. कुठे 180वाला सुद्धा सेफ नाही राहणार आहे आणि कुठे कुठे 160वाला सुद्धा सिलेक्ट होईल. पण 160 प्लस ज्यांना मार्क आहे ते जवळपास कोणत्या 99% आपलं सेफ समजू शकता, सेफ झोनमध्ये आहात असं समजू शकता. कारण की रॉंग क्वेश्चन खूप देण्यात आलेले आहे, चुका खूप आलेल्या आहे. प्रत्येक रिस्पॉन्स शीटमध्ये 4 ते 5 क्वेश्चन प्रत्येक याच्यामध्ये आहे. तर आपण पहिल्या रिस्पॉन्स शीटनुसार सांगतो आहे, त्यानुसार जवळपास 160 प्लस ज्यांना मार्क असतील त्यांचं सेफ होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फिमेलसाठी ओपनमध्ये कट ऑफ किती जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा जाऊ शकतो महिलांचा 160च्या पेक्षा कमी, म्हणजे 158च्या आसपास तुमचा जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, OBC आणि EWS हा जवळपास सारखाच कट ऑफ जाणार आहे, मागे पुढे होऊ शकतो जिल्ह्यानुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, यांचा कट ऑफ हा 160 ते 158च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर बघा, महिलांचा OBC आणि EWS मध्ये 145 किंवा 150च्या जवळपास तुम्हाला पाहायला मिळू शकतं. कारण की आपल्यापाशी जेवढे काही मार्क आलेले आहे विद्यार्थ्यांचे ते 130, 132, 140च्या दरम्यानच मार्क आलेले आहे. क्वचितच विद्यार्थ्यांचे 150 मार्क आलेले आहे. त्यानुसार आपण सांगतो आहे खूप बोटावर मोजण्यासारखे विद्यार्थ्यांचे 160 मार्क आलेले आहे. म्हणून कट ऑफ हा खूप हायसुद्धा जाणार नाही. त्यामुळे कट ऑफ खूप हायसुद्धा जाणार नाही आणि खूप
लोसुद्धा जाणार नाही, नॉर्मल जाणार आहे. खूप घाबरण्याची गरज नाही, कारण की पहिलीच रिस्पॉन्स शीट आलेली आहे. रिस्पॉन्स शीटमध्ये खूप चुका आहेत. आता विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतील तर त्यानुसार तुमचे मार्क नक्कीच वाढून येणार आहे, कारण की मी स्वतः रिस्पॉन्स शीट चेक केलेलं आहे. खूप काही प्रश्न हे रॉंग देण्यात आलेले आहे. कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये एकाच प्रकारचे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे, किंवा एकाच पेपरमध्ये एकाच प्रश्नामध्ये 2 ऑप्शन करेक्ट असताना जे करेक्ट ऑप्शन विद्यार्थ्यांनी मारलेलं आहे त्याचं दुसरंच उत्तर दिलेलं आहे. किंवा काही प्रश्न हे कॅन्सलसुद्धा होऊ शकतात, आणि कॅन्सल झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला फ्रीमध्ये 2 मार्क मिळणार आहे. त्यानंतर बघा, NTB जेवढ्या NT मध्ये कास्ट येतात, VJ कास्ट येतात, SBC या 3 जेवढे कास्ट येतात यांचा कट ऑफ सर्वसाधारणमध्ये 158 किंवा 155 प्लस तुमचा जाऊ शकतो. त्यानंतर बघा, याच कास्टमध्ये महिलांचा जो कट ऑफ आहे तो 130 प्लस जाऊ शकतो. ठीक आहे. SBC झालं, NT झालं, VJ झालं, त्यानंतर DTA वगैरे, VJलाच DTA म्हणतात. त्यानंतर बघा, SC साठी जो सर्वसाधारण कट ऑफ जाईल तो 152 किंवा 155च्या दरम्यान तुम्हाला सर्वसाधारण पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी 125च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जिल्ह्यानुसार हा व्हेरी करणार आहे. कुठे कुठे 160 वाला विद्यार्थी सुद्धा लागणार आहे आणि 180 वाला सुद्धा लागणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कारण की कॉम्पिटिशननुसार, जागेनुसार कॉम्पिटिशन होणार आहे. त्यानंतर बघा, ST साठी सर्वसाधारण 150 ते 152, त्यानंतर महिलांसाठी 120 सेफ स्कोर असणार आहे. आता आपण हे सांगितलेलं आहे फक्त ग्रुप डी साठी, जे विद्यार्थ्यांनी गट ड साठी फॉर्म भरलेला होता. जर तुम्ही स्पेसिफिक, उदाहरणार्थ फार्मसी ऑफिसरसाठी किंवा ज्या पोस्ट एकदम टेक्निकल आहे, टोटल टेक्निकल आहे, त्यांच्यासाठी आपण जे सांगितलेलं आहे कट ऑफ, त्यामधून 5 ते 6 मार्क तुम्ही कमी करू शकता आणि त्या दरम्यान तुमचा कट ऑफ पाहायला मिळणार आहे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना अजून डाऊट असतील तर त्यांनी आपला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे, तुमचे मार्क, जिल्हा आणि मेल फिमेल पोस्टचं नाव सर्व कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त कमेंट आले की आपण ॲनालिसिस करून परत एकदा कट ऑफ काढणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.